गणेशोत्सवात घरात गणपती बाप्पाला रोज गोडाचा नैवेद्य दाखवावा लागतो। कोकणात अनेक ठिकाणी गोडाचा नैवेद्य म्हणून गोड वडे बनवले जातात। हे चविष्ट गोड वडे बनवण्याचा रेसिपी व्हिडिओ पाहूयात। मी संगीता सुनील पाटील, मुक्काम चरी कोळटंबी। मी आज तुम्हाला गहू तांदूळ याचं पीठ घेऊन गोड वडे बनवून दाखवणार आहे। गोड वड्यांसाठी लागणारं साहित्य हे तांदळाचं पीठ, हे गव्हाचं पीठ, हे गूळ आणि चवीपुरतं मीठ। आता मी इथे 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे। त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकू। पाणी गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे। गूळ पण पहिलंच टाकलं तर ते चांगलं पाण्यामध्ये मिक्स होऊ शकतं, म्हणून गूळ बारीक करायचा आणि पाण्यामध्ये सोडायचा। आता हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं। पाणी उकळून घेतलेलं आहे। त्याच्यात मी पहिलं तांदळाचं पीठ टाकत आहे। तांदळाचं पीठ जर आपण 2 वाटे घेतलं तर गव्हाचं पीठ 4 वाटे टाकायचं आहे। आणि मग ते पहिलं थोडं उकळून द्यायचं आणि मग असं घालून घ्यायचं, एकदम मिक्स करून घ्यायचं। तर अशा प्रकारे हा पीठ मिक्स करून चांगलं हे करून घेतलेलं आहे। आता हे परातीत घ्यायचं आणि गरम गरम असतानाच त्याचा गोळा करून घ्यायचा। पीठ एकदम कोरडं करायचं नाही, थोडं ओलसर राहिले पाहिजे, तर वडे एकदम चांगले मऊ मऊ होतात। पीठ जर कोरडं केलं तर वडे कडक होतात। आता हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हे गरमच्या गरम ह्याचा गोळा करायचा। हाताला पाणी लावत राहायचं, नाहीतर चटका बसतो। अशा प्रकारे हा पिठाचा गोळा करून झालेला आहे, पूर्ण व्यवस्थित मळून घेतलेला आहे। आता हा एवढा पीठ घ्यायचा हातावर आणि लावायचं आणि एवढा गोळा घ्यायचा आणि तो असा गोल करून असं हे करून त्याची चपटी करून त्याला हातानं बोटांना तेल लावायचं आणि मग असं गोल करत 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 एकदम पातळ बनवायचं। झाड ठेवले तर ते आतमध्ये तेलात शिजत नाही। अशा प्रकारे हा वडा तयार झालेला आहे। आता हे इकडे काढून ठेवायचे वडे। अशाच प्रकारे सगळे वडे बनवायचे। ते वळून घेतलेले आहेत। आता तेल गरम करून झालेलं आहे कढईत। आता हे असे वडे सोडायचे। अशा प्रकारे आपले गोड वडे तयार झालेले आहेत। तर हे तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, नुसते पण खाऊ शकता। तर मंडळी, अशा पद्धतीने आपले गोड वडे तयार आहेत। तुम्ही तुमच्या बाप्पासाठी नैवेद्य म्हणून हे दाखवू शकता। साक्षी पाटील, लोकल 18, अलिबाग।